नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केटने 25,100च्या वर मार्केट चाललं. अख्खा वेळभर तेजीतच होतं. जवळजवळ गेला आठवडा मार्केट तेजीत आहे. आता ही तेजी टिकेल असं वाटल्यानंतर आज डिफेन्स आणि रेल्वे हे दोन्हीही शेअर तेजीत होते. त्याचबरोबर PVC पाईपच्या किमती वाढल्या. त्यामुळे PVC पाईपच्या संदर्भातले जे शेअर होते, ॲस्ट्रल, पिडिलाईट, सुप्रीम इंडस्ट्री आणि फिनोलेक्स इंडस्ट्री हे चारही शेअर आज तेजीत होते. ऑटो कंपन्या 1-2 दिवस गेले थोडासा कन्सॉलिडेट करत होत्या, तर ऑटो कंपन्यांचे शेअरसुद्धा आज तेजीत होते. पण ऑटो कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8वा वित्त आयोग जो येणार आहे, त्यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसे मिळू शकतील. GSTचा दर कमी केल्यामुळे स्वस्तामध्ये कार उपलब्ध होती आणि ज्यांना लोन काढून कार घ्यायचे आहे त्यांच्यासाठी इंटरेस्ट रेटसुद्धा कमी होत आहेत. 2 वेळेला इंटरेस्ट रेट कट करण्यात आले, म्हणजे लोन घेतलं तरी लोन स्वस्त पडेल, जास्ती पैसे हातात मिळतील आणि GSTमुळे पुन्हा स्वस्त होईल. ही तिन्ही कारणं असल्यामुळे ऑटो कंपन्यांमध्ये खरेदी येईल असं वाटून ऑटो कंपन्यांचे शेअरही तेजीत होते. आता NLC किंवा GMDC किंवा केन्स, त्याच्यामध्ये छोटा शेअर म्हणजे मॉस्टची, हे सगळे शेअर सेमीकंडक्टरच्या संदर्भामध्ये हल्ली चालत आहेत. तर खानजी विदेश इंडिया यांच्याबरोबर NLCने करार केला आहे. भारतात आणि परदेशामध्ये क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्समध्ये आयडेंटिफिकेशन करायचं, ॲक्विजिशन करायचं आणि जगात स्ट्रॅटेजिक आणि क्रिटिकल मिनरल ॲसेट्स डेव्हलप करण्यासाठी त्यांनी MOU केला आहे. ही क्रिटिकल मिनरल्स लागतात कशासाठी, तर इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स, डिफेन्स आणि रिन्युएबल एनर्जी या सर्व उद्योगासाठी ही मिनरल्स लागतात. आणि चीनने या मिनरल्सच्या निर्यातीवर बंधनं घालून हिसका दाखवला आहे. त्यामुळे स्वावलंबनासाठी या सगळ्या कंपन्या MOU करत आहेत. सध्या NLC लिग्नाईटचं उत्पादन आणि त्यापासून वीज निर्मितीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. साखरेच्या निर्यातीची जे टार्गेट आहे ते वाढवावं असं साखर उत्पादक कंपन्या सुचवत आहेत. गेल्या वर्षी 10 लाख टन साखर निर्यात करायची परवानगी दिली होती. त्यापैकी 7 लाख टन साखरेची निर्यात झाली. 30 सप्टेंबरपर्यंत आणखी 3 लाख टन साखरेची निर्यात करता येईल. साखरेचा खप पश्चिमी देशात चांगला आहे, तर सरकारचं असं म्हणणं आहे की जी तुम्हाला 10 लाखाची परवानगी दिली आहे तेवढी साखर आधी निर्यात करा आणि मग आपण अधिक साखरेला परवानगी द्यावी की नाही निर्यातीला हे ठरवूया. त्यांची मागणी 30 लाख टन एवढी आहे. सरकार आता किती परवानगी देत आहे ते पाहायला पाहिजे. अडाणीचे शेअर पण आज तेजीत होते. अडाणी एंटरप्राइजेस ही DP जैन TOT हे
1342 कोटी एवढ्या एंटरप्राइज व्हॅल्यूला विकत घेणार आहे. म्हणजे मार्केट काहीसं वाढतं आहे, तेजीत राहील असा चान्स दिसल्याबरोबर BEML आज चांगलाच वर होता. त्याच्याबरोबर सगळेच्या सगळे डिफेन्स सेक्टरमधले शेअर्स आज तेजीत होते. रेल्वेचे शेअरही तेजीत होते आणि साधारणपणे सरकारी कंपन्यांचे शेअर आज अधिक तेजीत होते. तर बघूया या सगळ्याचा परिणाम काय होत आहे. मार्केट 25,200 झाल्यानंतर ढेपाळत आहे का तसंच तेजीत राहत आहे हे पाहायला पाहिजे. सोमवारी काय काय होत आहे हे लक्षात येईल. आज तुम्हाला एकच सांगायचं आहे की काल संध्याकाळी साधारण 6 वाजायच्या आसपास मला थंडी वाजून ताप आला. तर उठायची सुद्धा हिंमत नव्हती, तर ब्लॉक देणं तर दूर राहिलं. त्यामुळे माझ्या अंगात कसलीच ताकद नव्हती, बसता येत नव्हतं. म्हणून मी कालचा संध्याकाळचा ब्लॉग दिला नाही आणि तुम्हाला कळवूही शकले नाही, कारण अचानक सगळं घडलं होतं. आज सकाळीसुद्धा व्हिडिओ देताना कसं बसं स्वतःला सावरत मी सकाळचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काल तुमचा सगळ्यांचा खोळंबा झाला असेल, पण माझा नाईलाज आहे. उद्या परवा कोर्स नेहमीप्रमाणे ठेवला आहे. 14 आणि 15 12 तास घेणार आहे. कोणाला चौकशी करायची असेल तर 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सविषयी तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.